सामने जे राहून गेले ते ह्याच कारणामुळे खरं तर राहून जातात. तुम्ही प्रत्येक ओव्हरमध्ये टीम मीटिंग करतायत, तिथं तुमची 4-5 मिनिटं वेस्ट जात आहेत. आयोजकांचा वेळ वाया जातोय. मग त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस काही खेळाडूंच्या तक्रारी देखील येतात, की मग आम्ही जे सामने राहिलेत ते आम्ही उद्या नाही खेळणार किंवा संडे आणि संडेला 2 सामने आपले पेंडिंग राहिलेले आहेत आणि जर आजच्या दिवसामध्ये जर का राहिले तर मग अजून आयोजकांना प्रॉब्लेम होईल. त्यामुळे प्लीज कुठली टीम मीटिंग करू नका. जणू काही जो काही वेळ आहे त्या वेळेनुसार आपण जे आजच्या दिवसातले सामने उरकण्याचा प्रयत्न जरूर करतोय. सगळ्यांनी सहकार्य करत जाऊया मॅचच्या दिशेनं. 6 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांसंख्येची गरज. स्वर्गीय जितू 11 या संघाला. बॅटची वरची कणा घेतली आहे. विकेट किपरनं आज झेल पकडलाय. संपवलाय खेळ फलंदाजाचा. जितेश ज्यानं 2 षटकार ठोकले होते, आशा दाखवल्या होत्या स्वर्गीय जितू 11 संघाला. त्या आशा कुठेतरी पूर्णपणे इथून तिसऱ्या पंचाची माग केली जाते. या ठिकाणी बघा गोलंदाजावरती आक्षेप घेतलाय आणि इथून चेक केला जाईल. आमच्या तिसरी पंच या ठिकाणी ऑफिशियल पंच या ठिकाणी आलेत. नक्कीच हा निर्णय तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू. गोलंदाज जर का आपल्या शोल्डरमधून चेंडू पॅच करत असेल तर मात्र 2 धावांची पॅलेंटी प्लस या ठिकाणी गोलंदाज देखील बाद असेल. काल देखील आपण एक गोलंदाज फेकी ॲक्शनमध्ये खरं तर बाद केला होता, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा त्याच निर्णय फेर डिलिव्हरी फलंदाज आऊट असेल. चांगली चेंडूची लाईन लेंथ पेश केले गोलंदाजानं, त्यामुळे इथून फेल डिलिव्हरी. फलंदाज जितेश बाद होतोय. शेवटचे 5 चेंडू 5 धावसंख्येची गरज. न्यू बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचंय बघा. थँक्यू डिझीज, थँक्यू सो मच. डॉट प्रचंड चेंडू तुम्हाला फेकावे लागतील. 5 चेंडू 5 धावसंख्येची गरज आहे. सामना अगदी रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण पाहतोय स्वर्गीय जितू 11 त्यांच्या विरोधात खरं तर इथून चांगली गोलंदाजी दोस्ती 11 संघाचे या 2 संघांच्या दरम्यान हे क्रिकेटचं महासंग्राम मैदानाच्या आतमध्ये सह्याद्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. कमालीचा बॉल पडल्यानंतर अतिरिक्त बॉम्ब्स पाहायला मिळतोय खेळपट्टीवरती आणि हा चेंडू देखील डॉट पाहायला मिळतोय. डॉट प्रचंड चेंडू आता दबाव वाढवतील स्वर्गीय जितू 11 संघावरती, परंतु एखादा मोठा फटका या मॅचची हवा काढून टाकेल. पण तू ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय गोलंदाज गणेश, नवीन बॅटर आहे स्ट्राईक एनला. क्या बात आहे. कमालीची डिलिव्हरी. जेवढं कौतुक करावं ना गोलंदाजाचा तेवढं कमी आहे. दबाव वाढलाय स्वर्गीय जितू 11 संघाच्या फलंदाजावरती. निर्णायक शेवटचे 3 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची अजूनही गरज आहे. ही मॅच जणू काय जेवढी सोपी वाटत होती ना तेवढीच आता कठीण झाली आहे. ते अर्थातच स्वर्गीय जितू 11 संघासाठी. क्या बात आहे. पैसा वसूल मॅच. प्रेक्षक देखील असेच मॅच पाहण्यासाठी आलेले असतात. तशी मॅच मैदानाच्या आतमध्ये आहे पाहायला मिळते. पुन्हा एकदा अतिरिक्त उसळी आणि इथून मात्र फलंदाजाला परतावं लागतंय, परंतु या पद्धती स्ट्राईक असेल का सर, याकडे देखील लक्ष केंद्रित करायचं आहे. हॅलो, आणि स्ट्राईक असेल बघा. आयोजकांचा निर्णय आहे की त्या पद्धतीने स्ट्राईक आपण सर बोलतायत त्या ठिकाणी. तिसरे पंच जे आहेत ते सर सांगतायत की स्ट्राईक.
स्ट्राईक रोटेट नाही आहे आणि विकेट मग विकेट पण नसेल ना, विकेट पण नाही आहे, याकडे लक्ष असू द्या. 2 चेंडू 5 धावांची गरज आहे. आणि बघा प्रत्येक खेळाडूने ही सूचना असेल की जर विकेट किपरनं बॉल जर कॅरी केला तर मात्र स्ट्राईक कुठल्याही पद्धतीची मिळणार नाहीये. जर का चेंडू आतातून सटकला तर तुम्ही स्ट्राईक घेऊ शकता, परंतु जर का विकेट किपरनं बॉल पकडला तर कुठल्याही पद्धतीची स्ट्राईक ही रोटेट होणार नाही आहे. हे प्रत्येक टीमच्या कॅप्टन संघनायकन सगळ्या खेळाडूंनी नोंद घ्यायची. 2 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. काय मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते आहे. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. स्वर्गीय जितू 11 आणि त्यांच्या विरोधात दोस्ती 11 हे दोन संघ संघर्ष करताना संघर्षाचा कंठ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कोण जिंकणार हा सामना, कोण हारणार, कोण उमटवणार आपल्या विजयाचा झेंडा. 2 चेंडू 5 ची गरज. फटका फसलाय हवेमध्ये, उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक जेस करतोय, पहिल्या अटॅम्पमध्ये नाहीये पण तो दुसऱ्या अटॅम्पला झेल पकडलाय. संपवलाय खेळ फलंदाजाचा. स्वर्गीय जितू 11 संघाला अजून एक धक्का ढीच आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये गणेश रवी का रवी आहे. आणि रवी असा फलंदाज आहे ना की कित्येक मैदानावरती या खेळाडूने शेवटच्या बॉलला विजय संपादित केला आहे आणि त्याच फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये आणि जर षटकार मारला तर 500 रुपयाचा 5 धावन संख्येची गरज आहे. भगवान पारधी यांच्या माध्यमातून 1000 आणि बाला बोराडे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. एक चेंडू खूप महत्वाचा आहे. एक चेंडू 5 धावसंख्येची गरज. प्रेशर आणि प्रेशर आणि आता 500 वरून 1000 म्हणजे तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी बाला बोराडे साहेबांकडून देखील 1000 रुपये लागलेत. एक चेंडू 5 धावसंख्येची गरज. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. स्ट्राईक केनला रवी ज्याने कित्येक अशा मॅचेस जिंकवल्यास तोच फलंदाज स्ट्राईक केनला. यावेळेस शॉट पिच लेट उसळी पाहायला मिळते आणि सरळ एसटी रक्षकाचा वेग इथून सामना जिंकलाय दोस्ती 11 या संघानं आणि इथून पराभव स्वीकारावा लागलाय. तो स्वर्गीय खरे तर जितू 11 या संघाला आणि इथून पहिलं मॅडम षटक या गोलंदाज